राज्य झालं. महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेली, वित्तेविना शूद्र खचले. हे सर्व अविद्येने केले. 18व्या शतकामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाचं महत्त्व या देशाला पटवून दिलं ते क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आज ज्यांची आपण जयंती साजरी करतोय, संयुक्त जयंती साजरी करतोय. गुलामगिरीच्या जोखाडातून ज्यांनी खऱ्या अर्थाने मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून समानतेचा न्यायाचा हक्क दिला, जे संविधान निर्माते विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जननायक वीर बिरसा मुंडा, आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे आणि जग बदल घालून गाव असे सांगून गेले भीमराव. ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नसून श्रमिकांच्या आणि कष्टकऱ्यांच्या तळहातावर आहे, असे विज्ञानवादी विचार सांगणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून या विचार मंचावरती उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच आदरणीय भवारी साहेब, त्याचप्रमाणे ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे, उभ्या महाराष्ट्रात ख्यातनाम व्याख्याते म्हणून ज्यांचं नाव आहे, ज्यांनी मला वाटतं आतापर्यंत आंबेगाव तालुक्यात 15-20 जयंत्यांमध्ये खरं प्रबोधन केलेलं आहे. आणि त्यावेळेस मी 15-20 मध्ये नसेल पण एक 10-12 तरी ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो. असे सुधाकरचे अभंग असतील, आमचे ज्येष्ठ नेते सुभाषराव गेंगजे, त्यानंतर या बौद्ध हितवर्धक संघटनेचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय मनोजजी थोरात, स्मारक समितीचे कोर कमिटीचे अध्यक्ष, आपलं सन्माननीय सदस्य आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं ही तळमळ ज्यांनी खऱ्या अर्थाने मनात आणली आणि आता ती उद्याच्या मीटिंगला ती नक्की त्याचा पायाभरणी होणार आहे, असे आमचे खंडूशेठ असतील, मनोज असतील, विवेक असेल किंवा इथले सर्वच माझे मित्र, विचार मंचावर बसलेले सर्वच उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने संयुक्त जयंती महोत्सव साजरी होत असताना संयुक्त महोत्सव जयंती साजरी का करायची याबाबत सुधाकरजी अभंग आपल्याला सविस्तर सांगणार आहेत. मग छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर महात्मा फुलेंपर्यंत, अण्णाभाऊ साठेंपर्यंत आणि बाबासाहेबांचे विचार सांगणार आहेत. परंतु अस्पृश्यतेचा कॅन्सर झालेला जो समाज होता, अस्पृश्यतेचा कॅन्सर झालेल्या समाजाचा 395 कलमाने एक इंजेक्शन देऊन संविधानाच्या माध्यमातून टराटरा त्याचं ऑपरेशन करणारा एकमेव भारतामधला डॉक्टर कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला समानतेचा आणि न्यायाचा हक्क दिला आणि कायम म्हटलेले आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकलेलो आहोत पण संघटित नाही, आणि संघटित झालो तरी संघर्ष कोणाबरोबर करायचा याचे आपल्याला कळलेलं नाही. माझं तर मत आहे अभंग साहेब, संघर्ष हा संविधानाला विरोध करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध केला पाहिजे. या भारत देशाचा गृहमंत्री आपल्याला एकदा सांगतो की आंबेडकर म्हणजे फॅशन आहे, तर त्यांना आम्हाला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नाही, आमचं पॅशन आहे, आमचा श्वास आहे, आमचा प्राण आहे, आमचा घास आहे, आमचं दैवत आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आम्ही जनमानसामध्ये सन्मानाने आणि ताटमानेने उभे आहोत. बाबासाहेब सांगताना खूप काही लोकांनी सांगितलेलं आहे, परंतु मला एकच सांगायचं की बाबासाहेब म्हणजे आमचं दैवत आहे आणि त्याच्यामुळे आज आम्ही या स्टेजवर ताटमानेने बोलू शकतो. महापुरुषांविषयी सांगताना अभंग साहेब सांगतीलच, परंतु समाजाच्या ज्या काही गोष्टी आहेत, मग सामाजिक न्यायाच्या योजना असतील, जनगणनेच्या बाबतीत आता बरेच व्हॉट्सअपचे विद्वान पंडित आपल्याला सांगतायत की जनगणनेचे अधिकारी आहेत. आता देशाची 16वी जनगणना चालू आहे. मला अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील 59 समाजातील जातीच्या लोकांना सांगायचे, त्यामध्ये प्रामुख्याने बौद्ध, मातंग, चर्मकार हे जे या भागामध्ये राहतात त्यांना सांगायचे की 2011ची जनगणना अतिशय चुकीची झाली आणि चुकीची झाल्यामुळे आपल्याला आरक्षण मिळालं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगतात की सत्ताधारी जमात व्हा, परंतु सत्ताधारी होण्यासाठी निवडणूक आयोगाचं लोकसंख्येची अट आहे आणि ती अट आपली पूर्ण करू शकलो नाही. आम्ही दरवेळेस खंडागळे आणि आम्ही जेव्हा आरक्षणाची चिठ्ठी पडते तेव्हा आम्ही दोघंच त्याला आरोप घेतो, आक्षेप घेतो की आम्हाला आरक्षण का नाही. परंतु आम्हाला जेव्हा सांगितलं जातं की तुमची लोकसंख्याच कमी आहे, मग आम्ही खंडूशेठ असेल, मनोज असेल, आमचे अन्य सहकारी, आम्ही आंबेगाव तालुक्यात जनजागृती अभियानाच्या माध्यमातून फिरलो. जेव्हा पाहिलं
मी माझ्या स्वतःच्या गावात जेव्हा गेलो, दिगत गावात, तर तिथं आमची प्रत्यक्ष लोकसंख्या 45 आहे आणि 2011च्या जनगणनेमध्ये फक्त 3 लोकसंख्या आहे. याचं कारण असं आहे की बौद्ध आपण सांगतो, बौद्ध धर्म आहे, जातोय आपण बौद्ध सांगतो आणि मग प्रगणक जे आहेत ते त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांमध्ये टाकतात आणि आपल्याला अनुसूचित जातीच्या प्रवर्गात टाकलं जात नाही. आणि मग ती प्रगणकाची पण चूक नाही, कारण केंद्रीय आयोगाने नेमलेले ते नियम आहेत, परंतु यावेळेस त्याच्यामध्ये फार मोठ्या दुरुस्त्या झालेल्या आहेत आणि लोकांमध्ये जो संभ्रम आहे की आपण जात कुठली लिहायची, 1956 पूर्वीची लिहायची की 1956 नंतरची लिहायची. कारण 1956 पूर्वी आपण हिंदू महार होतो, 1956 नंतर आपण धर्मांतरित बौद्ध झालेलो आहोत आणि मग आपल्या कुठले लिहायचे, तर आपले विद्वान पंडित सांगतात आम्हाला हेच लिहायचंय, आम्हाला तेच लिहायचंय. परंतु ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मी या तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर सचिन वाघ यांच्याशी भेटलो, त्यांच्याकडून जनगणनेचा फॉर्म पाहिला आणि फॉर्म पाहिल्यानंतर मी त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. त्याच्यामध्ये तुमच्या घराचा क्रमांक पाहिजे, तुमच्या घराची अवस्था काय आहे, मग गवताचा आहे की कशाचा आहे, दगड विटांचा आहे की तुमचं काय, तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे का, 2 व्हीलर आहे का, सायकल आहे का, या सगळ्या गोष्टी पाहत असताना त्याच्यामध्ये 2च प्रवर्गाची नोंदणी होते, एक अनुसूचित जाती आणि एक जमातीची. आता सर तुम्ही आहेत त्याच्यामध्ये त्या प्रक्रियेत. जर आपण अनुसूचित जातीमध्ये असेल, मग आपण बौद्ध असेल, मातंग असेल, चर्मकार असेल, खाटीक आता आपल्यामध्ये आलेले धनगरांमधून, तर मग आपण त्याला अनुसूचित जातीचा प्रवर्ग प्रगणकाला सांगायचा आहे. म्हणजे तो त्या कॉलम मध्ये 1 आकडा टाकेल. आणि अनुसूचित जमातीचे असेल, मग जमातीमध्ये 42 जाती आहेत. त्या 42 जातीपैकी इथं प्रामुख्याने महादेव, कोळी, ठाकर आणि कातकरी एवढे 3च मला वाटतं समाज आहेत आणि त्यांनी अनुसूचित जमातीचा प्रवर्ग टाकायचा आहे आणि त्यामध्ये ते आकडा 2 टाकणार आहेत. आणि इतर मात्र मग ओबीसी असतील, एससी, एनटी असतील, व्हीजेएनटी असतील, एसबीसी असतील किंवा ओपन असतील, तर त्यांना इतरांमध्ये टाकलेलं आहे आणि त्यांना 3रा आकडा दिलेला आहे. आणि म्हणून कोणीतरी असा गैरसमज करून घेऊ नये की आपण हे टाकलं म्हणजे इकडे जाऊ, ते टाकलं म्हणजे तिथं जाऊ. आपण अनुसूचित जातीच्या प्रवर्गामध्ये आहोत. ज्या 59 जाती आहेत त्याच्यामध्ये 37वी जात जी आपली आहे ती अनुसूचित जातीची आहे आणि त्या जातीमध्ये आपल्याला निश्चितपणे आपल्याला नोंद करायची आहे. आणि ती जर नोंद निश्चितपणे यावेळेस झाली, ही देशाची 16वी जनगणना आहे आणि अनुसूचित जातीची नोंद जर आपण प्रामाणिकपणे जर केली, तर इथून पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मग गोहे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती आंबेगाव असेल किंवा जिल्हा परिषद पुणे असेल, इथले जे आरक्षण निघणार आहे त्याच्यामध्ये आपली अनुसूचित जातीची लोकसंख्या निश्चित वाढलेली असेल आणि आपल्याला 1 किंवा 2 जागा निश्चितपणे भेटतील. आणि आपल्या समाजातला कोणताही माणूस स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बाबासाहेबांच्या फोटो खाली नतमस्तक होऊन स्वाभिमानाने निश्चितपणे त्यांचा आदर ठेवून समाजाचं काम करेल, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. बाकीच्या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला प्रत्येक गावामध्ये येऊन देणार आहोत. बौद्ध जन हितवर्धक संघटनेचे जे सर्व पदाधिकारी आहेत ते दरवर्षी अतिशय उत्तम चांगला कार्यक्रम करतात. कार्यक्रमाचं सातत्य कायम आहे, कारण सातत्य असताना कार्यक्रम करताना किती अपार कष्ट घ्यावे लागतात. जानेवारी महिना सुरू झाला की अभंग साहेब आम्हाला त्याची जाणीव व्हायला लागते की आता आपल्याला आंबेडकर जयंती करायची आहे. कारण आंबेडकर जयंती म्हणजे आपल्या सर्वांची दिवाळी आहे आणि त्या दिवाळीच्या माध्यमातून दिवाळीला खरेदी काय करायची, कशा पद्धतीने करायची, कसा आनंद उत्सव साजरा करायचा. काही लोक म्हणतात की आंबेडकर जयंतीत फक्त नाचतात लोक, पण नाचत नाही. 365 दिवसापैकी 364 दिवस लोक आमचे वाचतात आणि 1 दिवसच नाचतात. आणि ते नाचलं पाहिजे, कारण तो आपला आनंद आहे. 5000 वर्षापूर्वीची जी गुलामी होती, ती गुलामी या बाबासाहेबांच्या जन्माने खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य खरं जगतोय. आणि म्हणून बाबासाहेबांचा जन्माचा दिवस म्हणजे आपला आनंदाचा दिवस आहे. आपल्याला अमृत दिलेलं आहे आणि अमृत दिल्यानंतर माणूस आजन्म चांगला राहतो असं नेहमी म्हटलं जातं. त्या काल्पनिक कथा आहेत, परंतु निश्चितपणे बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधानाचं अमृत आहे त्याच्यामुळे आज आपण ताकमानेने जगतोय, वागतोय, फिरतोय, आपल्याला हक्क सांगता येतात. आणि म्हणून बाबासाहेबांच्या या सर्व कार्याला, महान कार्याला नतमस्तक होऊन मी सर्व विचारवंतांना नतमस्तक होऊन मी माझं लांबलेले 2 शब्द संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान.